आमदार नाराज आहे. स्पष्ट इशारा दिलाय की आमच्या एकनिष्ठ कार्यकर्त्यांना उमेदवारी न मिळाल्यास आम्ही ज्या पक्षात जातील तिथं जाऊन प्रचार करू. मला वाटतं थोडा वेळ राग सगळीकडे असतो. तर काल आपण परत नाशिक ते बघितलं असेल. काल आम्ही सगळे पुन्हा बैठकीला मुंबईमध्ये होतो. काही दिवस राग असतो. मला वाटतं तो कालांतराने थोडा वेळ लागतो. तो निश्चित दोघे देशमुखांचा म्हणजे आधी एकमेकाच्या विरोधात दोन्ही देशमुख रागा भरत होते. आता पक्षाच्या विरोधात दोन्ही मिळून त्या ठिकाणी रागा भरलेले आहेत. पण निश्चित त्याचे राग आम्ही कमी करू. माननीय मुख्यमंत्री त्या दोघांशी बोललेले आहेत. आमचे रवी चव्हाण साहेब आहेत, अध्यक्ष बावनकुळे, ते त्यांच्याशी बोललेले आहेत. मला वाटतं थोडा अवधी लागेल, पण असं कुठेही होणार नाही. ते अनेक वर्षापासून भारतीय जनता पक्षाचे एकनिष्ठ पदाधिकारी आहेत, आमदार आहेत, कार्यकर्ते आहेत. असं कुठेही होणार नाही, मला अशी खात्री. 67 जागांवर परिणाम होईल असं बोलत. आता 15 जानेवारीला किती वेळ अजून झालं ना. आता घोडा मैदान समोर आहे. तर कोणाला कोणता धोका आहे, कोणाचा धोका आहे ते त्या ठिकाणी कळेल. नुसतं हे बघा, आज मुंबई कुठे चालली आपण बघा. आज किती त्या ठिकाणी सगळे इन्फ्रास्ट्रक्चरचे कामं त्या ठिकाणी चाललेले आहेत. किती विजन मुख्यमंत्र्यांच्या ठिकाणी आहे. कशा गतीने मुंबई पुढे चाललेली आहे लोकांना माहित आहे. त्यांच्या काळामध्ये काय झालं, जे काय करणार आहेत. त्यांच्याकडे 25-30 वर्ष झाले नगर महापालिकेची सत्ता होती. त्यांनी काय बोंब पाडली, त्यांनी काय केलं त्या ठिकाणी. आज बघा आज किती गतीने मुंबई पुढे चाललेली आहे. आणि म्हणून तुम्ही लोकांना तुम्ही एकत्र व्हा, फेकत्र. हे तुमचा संधी साधूपणा आहे. हा तुमचा संधी साधूपणा आहे. त्यामुळे हा काही फरक. लोक येतील, भाषणाला गर्दी करतील, दिसतील आपल्याला, पण मतदानामध्ये काही दिसत नाही ना. बाळासाहेबांची स्टाईल वापरतात. काय संधी देतात. स्टाईल वापरून काही होत नाही. कर्तबगारी तशी पाहिजे, विचार आपले तसे पाहिजे. तुम्ही छोट्याशा सत्तेसाठी, त्या खुर्चीसाठी बाळासाहेबांच्या विचारांना तुम्ही तिलांजली दिली आणि तुम्ही काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसले आम्हाला सोडून. म्हणजे युतीमध्ये आमच्या बरोबर निवडून आलात. काय जागा तुमच्याकडे फार नव्हत्या, 50-55 होत्या. आमच्या 105-7 जागा होत्या. आणि त्यावेळेला तुम्ही खुर्चीच्या हव्यासापायी, ते काय बाळासाहेबांचे विचार आहेत का, त्यांची स्टाईल काय मारता. त्यांच्या विचाराने चाला जरा तुम्ही. पण तुम्ही आता काँग्रेस, राष्ट्रवादी, आता आजकाल सगळं त्यांना आता सोयीचं राजकारण चाललेलं आहे. त्यामुळे आता त्यांना बुलेटवर उभं राहू द्या, का कुठे अजून घोड्यावर उभं राहू द्या, का कुठे मोठ्या माल ट्रकवर उभं राहू द्या. आता काही त्याचा उपयोग होणार नाही. हो, मागे आमच्याकडे 55 टनाचं मटेरियल आहे म्हणे. वाटतं आहे काय अरे तुम्ही सांगा ना मला. हे तुम्ही सांगितलं पाहिजे मला. मी काय सांगू. मी सांगितलं की जे मुख्यमंत्री झाल्यावर घराच्या बाहेर पडलेले 2 वर्ष, कोरोनाच्या काळात लोक मरत असताना त्यांनी कधी ढुंकून पाहिलं ते घराच्या बाहेर. मी लॅपटॉपवर बघतोय, मी कॉम्प्युटरवर काम करतोय. मुख्यमंत्री असं असतं की 4 दिवस सुद्धा संजय पायरी चढत नाही मंत्रालयाची, सचिवालयाची. असं असतं का कुठे मुख्यमंत्री कोणी. त्यामुळे मी पण 40 वर्ष झाले, मी पहिल्यांदाच बघतोय असं आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.